राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीनं बहारवतनाची आणि सध्या सरकारी मालकीची जमीन बळकावल्याचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1800 कोटींची जमीन 300 कोटीमध्ये घेतली आणि 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी सुद्धा बुडवली. अजित पवारांवरती दबाव आल्यानंतर हा सगळा व्यवहार रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आता महसूल विभागानं म्हटलंय की आधी ती 21 कोटींची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरा आणि मगच व्यवहार रद्द होईल. पण हा एकच व्यवहार केलाय का पार्थदादांच्या कंपनीनं? तर नाही. पुण्यातल्या भोपुडी भागातल्या 13 एकर जमिनीवर देखील असाच डल्ला मारलेला आहे पार्थ पवार यांच्या कंपनीनं. आणि याही प्रकरणामध्ये शीतल तेजानी हीच घोटाळेबाज बाई आहे, जिनं कोरेगाळ पार्कमधल्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी मिळवून जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला विकली. बाईचे आता एक एक कारनामे समोर येत आहेत. शीतल तेजानी कुलमुक्त्यापत्र घेणार आणि पार्थ पवार अशी घोटाळ्याची जमीन विकत घेणार हे ठरलेलं असावं, कारण एक नाही तर हा दुसरा व्यवहार आता समोर आलेला आहे. दादा म्हणत असले की मला यातलं काही माहिती नाहीये, कसा काय व्यवहार झाला, त्यावरती त्यांचे कार्यकर्ते विश्वास ठेवतील. 1,500-2,000च्या जमिनी मुलगा बळकावतोय आणि दादा मीडियासमोर येऊन मला काहीच नाही असं म्हणतायत. 99% मालकावरती गुन्हा नाहीये, 1% मालकावरती गुन्हा दाखल होतोय. हा काय प्रकार आहे हे न समजणं इतका महाराष्ट्र खुळा नाहीये. कोरेगाव पार्कच्या जमिनीचा गैरव्यवहार आता तुम्हाला चांगलाच माहिती झालाय. आता या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या एकदम हार्ट ऑफ द सिटी असलेल्या भोपोडीमधल्या 13 एकर जमिनीला कसं बळकावलं होतं त्याची कहाणी ऐकूयात. आणि आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले अनेक खुलासे केलेले आहेत, ते सुद्धा आपण सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी कुणाल पाटील. आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. एकनाथ खडसे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि खडसेंची पत्रकार परिषद यासाठी महत्त्वाची आहे कारण खडसे त्यावेळी मंत्री होते तेव्हा हा सगळा गैरव्यवहार समोर आला होता असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे भोसरीतल्या जमीन प्रकरणामध्ये खडसेचा राजीनामा घेतला होता देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यानंतर खडसेंचं राजकीय जीवन बर्बाद झालं. आता त्याहून गंभीर प्रकार सध्या अजित पवारांच्या सुपुत्रांना केलाय. त्यावरती देवेंद्र फडणवीस अजूनही धप्पा बसलेत. बरेच लोक या प्रकाराला चाणक्य नीती वगैरे म्हणतात. असो, आपण आपल्या मूळ प्रकरणावरती येऊयात. तर खडसे नेमके काय म्हणाले? पुणे शहरामध्ये मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948च्या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसताना देखील बोपोडीमध्ये हा सगळ्या जमिनीचा अपहार करण्यात आला. 13 एकर जमीन घशात घालण्याचा प्रकार करण्यात आलाय. ही जमीन 1983 पासून कृषी खात्याकडे होती. शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवट असताना देखील हा जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारलेली आहे. बोपोडीमधील हा तुकडा 5,75,000 चौरस फुटांच्या जवळपास आहे. म्हणजे तुम्ही याला एकरमध्ये मोजाल तर 13 एकरच्या वर ही जमीन आहे. आणि हीच जमीन लाटण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्र तयार केली. ही जमीन नावावरती करून घेतली. थोडं सविस्तर सांगायचं तर ही जमीन पेशव्यांची जमीन होती. विध्वंस आणि भट या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती. कुटुंबामध्ये मुलगा होईपर्यंत ही जमीन या कुटुंबाकडे असेल आणि मुलगी झाली तर जमीन काढून घेण्यात येईल अशी अट होती. आता मुलगा असेपर्यंत या जमिनीचा अधिकार या कुटुंबाकडे राहिला. पुढे ही जमीन सरकार दरबारी जमा झाली. 1883 सालापासून ही जमीन सरकारी आहे. 1920 मध्ये ही जमीन कृषी विद्यापीठाला देण्यात आली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ही जमीन कृषी खात्याकडे आहे. ही जमीन हार्ट ऑफ द सिटी आहे. साखर भवन शेजारी आहे. कृषी विद्यालयासह इतर इमारती या ठिकाणी आहेत. शिवाजीनगरसारखा परिसर आहे. 1,500 कोटी रुपयांची ही जमीन आहे सध्या. मधल्या काळामध्ये विध्वंस कुटुंबाला हाताशी धरून हेमंत गावंडे आणि शीतल तेजानी या दोघांनी मुक्त्यापत्र तयार करून आम्ही कुळ आहोत अशा प्रकारचे कागदपत्र तयार केल्याचा आरोप आज खडसेंनी केलाय. 2009 पासून ही लोक यासाठी पाठपुरावा करत होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये पुण्याचा डीपी प्लॅन आला आणि त्यानंतर ही जमीन पीएमटीला आरक्षित दाखवण्यात आली. ती जमीन पडून राहिली. ही जमीन आपली असल्याचं अपील सरकारकडे करण्यात आलं. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळलं. मंत्र्यांनी देखील हा दावा फेटाळला. हायकोर्टाने या प्रकरणामध्ये 4 आठवड्यामध्ये निर्णय देण्याचे आदेश दिलेले होते. सरकारनं पुन्हा एकदा जमीन त्यांची असल्याचा दावा नाकारला. या जमिनीवरती TDR मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेकडे अनेकदा अर्ज करण्यात आला. ही फाईल मंजुरीपर्यंत आलेली होती. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना 2014 मध्ये रवींद्र भराटे नावाच्या एका कार्यकर्त्यानं हा विषय खडसेंच्या लक्षात आणून दिला. सर्वे क्रमांक 62 भोपोडीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा हा प्रकार खडसेंनी पत्राद्वारे सरकारच्या लक्षात आणून दिला. हा TDR मंजूर न करण्याची आग्रही मागणी तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि खडसेंनी विधानसभेत केली होती. पुढे मंत्री झाल्यानंतर खडसेंनी कृषी खात्याची त्या जमिनीवरती हक्क संरक्षित केले. आता ही सगळी माहिती आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मग ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने कशी खरेदी केली? तर बोपोडीमधल्या सर्वे नंबर 62 वरती ही जमीन आहे. सरकारी मालकीची ही जमीन परत मिळावी यासाठी मूळ मालकानं अनेकदा याचिका केली. 7 वर्षापूर्वी तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे या संदर्भातला दावा करण्यात आला. तत्कालीन महसूल मंत्र्यांनी तेव्हा जैसे थेचा आदेश दिला.
पण असं असताना देखील पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी ही जमीन मूळ मालकाला परत करावी असा आदेश दिला. तसं पत्र कृषी विभागाला प्राप्त झालं आणि त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या जमिनीवरती खासगी लोकांची नावे चढवून सरकारी संपत्ती बळकावण्याचा हा सगळा प्रकार होता. भूमी अभिलेख बदलण्यात गंभीर अनियमितता सुद्धा दिसून आली. म्हणजे या जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री झाली होती. कुणी केली हा व्यवहार? तर पार्थ पवारांची कंपनी एमेडिया LLP या कंपनीनं हा व्यवहार केला. कसा केला? तर आधी खाजगी व्यक्तींची नावं चढवली. त्या व्यक्तींनी आपली पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजानी ह्या घोटाळेबाज बाईकडे दिली होती. हीच ती बाई आहे जिनं कोरेगाव पार्कमधल्या 40 एकर जमिनीचा व्यवहार पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता. इथंही या बाईनं अशीच पॉवर ऑफ अटर्नीचे कागदपत्र तयार केले. 9 जणांची नावं या जमिनीवरती चढवली आणि ही जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला म्हणजे एमेडा LLPला विकली. या प्रकरणामध्ये त्यांना मदत केली तहसीलदारांनी. आता एवढी सगळी कागदपत्र आणि घोटाळे करायचे तर सरकारी यंत्रणेतला एखादा पेहादा लागतोच. तो पेहादा होता घोटाळेबाज तहसीलदार सूर्यकांत येवले. या येवलेंना पुणे तहसीलदार कार्यालयातले अधिकारी आहेत बोर्डे यांनी गुरुवारी या संदर्भामध्ये या येवलेंच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर खडक पोलीस ठाण्यात 9 जणांच्या विरोधात कट करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला. ज्यांची नावं चढवली त्यांच्यासह तहसीलदार सूर्यकांत येवले, शीतल तेजानी, एमेडिया कंपनीची 1% मालक आणि पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पार्थ दादांवरती अजून गुन्हा नाहीये. या शीतल तेजानी या नावाच्या बाईनं कब्जेदार म्हणून 9 जणांची नावं या जमिनीवरती जडवली. हेमंत गावंडे, रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक या लोकांनी कुलमुक्त्यार म्हणून या शीतल तेजानींना पत्र दिलं. एमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्याशी संगनमत करून संबंधित जागेवरती नमूद व्यक्तींचा मालकी हक्क असल्याचं दाखवलं. यात मदत केली तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी. आता बेकायदेशीर आदेश आणि कागदपत्र या येवल्यांनीच तयार केले. ही जमीन विकली असा आरोप करत आता गुन्हे दाखल झालेले आहेत. आता या तहसीलदार सूर्यकांत येवल्यांचं निलंबन सुद्धा झालंय आणि शीतल तेजानी नावाची घोटाळेबाजबाई परदेशात पळून गेल्याचं कळतंय. पण 99% मालक असलेले कंपनीचे मालक पार्थ पवार यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाहीये. हे आश्चर्याचं आहे. अजित पवारांचे सुपुत्र म्हणून पार्थ पवारांचा बचाव केला जातोय का? कमेंट करून सांगा तुम्हाला या जमीन लाटण्याच्या प्रकाराबद्दल